हरे कृष्ण. सर्वांचं गीतामृत या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 10 यातील 16वा श्लोक पाहणार आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 10 विभूती योग श्लोक क्रमांक 16. वक्तुम अर्हसि अशेषेण दिव्या हि आत्मविभूतया विभूतिभिः लोकानिमांस्त्वं व्याप्य तिष्ठति. ज्या दिव्य ऐश्वर्यांद्वारे तुम्ही सर्व ग्रहलोक व्यापून राहिला आहात त्या अलौकिक ऐश्वर्यांचे कृपया मला सविस्तर वर्णन करून सांगा. तात्पर्य: या श्लोकावरून असे दिसून येते की भगवान श्रीकृष्णांसंबंधी आपल्या ज्ञानाने अर्जुन संतुष्ट झालेला आहे. कृष्ण कृपेने अर्जुनाकडे प्रत्यक्ष अनुभव, बुद्धी आणि ज्ञान या साधनांद्वारे इतर मनुष्यांना जे काही प्राप्त होऊ शकते ते सर्व काही होते आणि त्याने श्रीकृष्णांना परम पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणले होते. याविषयी त्याला मुळीच संशय नव्हता. तरीही त्याने श्रीकृष्णांना त्यांच्या सर्वव्यापी स्वरूपाचे वर्णन करण्याची विनंती केली. सामान्य लोक आणि विशेष करून निर्विशेषवादी लोक परमसत्याचे सर्वव्यापी रूप जाणण्यास उत्सुक असतात. म्हणून अर्जुन श्रीकृष्णांना विचारित आहे की तुम्ही आपल्या विभिन्न शक्तींद्वारे कसे सर्वत्र व्यापून राहिला आहात. अर्जुन सामान्य जनांच्या वतीने श्रीकृष्णांना पृच्छा करत आहे हे आपण जाणले पाहिजे. तर हे सगळ्यात महत्वाचं आहे की अर्जुनाला भगवंतांच्या दिव्यत्वाविषयी किंवा परम पुरुषोत्तम भगवान आहेत याविषयी मुळीच शंका नाहीये, परंतु त्यांनी केवळ आपल्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. आता एक कल्पना करा की एखाद्या तरुण मुलीचं लग्न करायचं आहे, तर ती कशा पद्धतीने तयारी करते की एका वधूवर सूचक मंडळामध्ये नाव द्यायचे, तर मग ती नाव लिहिणार, सगळं गोत्र किंवा जन्मतारीख, पुन्हा शिक्षण, रंग कसा आहे, उंची कशी आहे, त्या सगळ्या गोष्टी ती मेन्शन करते. आणि मग शेवटी काय असते, अपेक्षा. आणि मग वर कसा असावा म्हणून त्या अपेक्षा असतात. किंवा एखादं इंटरव्ह्यूला एखादा मनुष्य जेव्हा म्हणजे ग्रॅज्युएशन झालंय आणि एका कंपनीमध्ये इंटरव्ह्यूला जात असेल, तर मग तो आपला एक बायोडाटा छान तयार करून जातो की काय काय माझं क्वालिफिकेशन आहे आणि माझं काय काय एक्सपिरियन्स आहे. मग ते एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स वगैरे असं सगळं जोडलं जातं. तर आता या मनुष्याला जो इंटरव्ह्यू साठी जाणार आहे त्या व्यक्तीला किंवा ही जी मुलगी जी एक योग्य सुयोग्य वराच्या शोधात आहे, तर ह्या दोघांनाही जर त्यांच्या घरातल्यांचा किंवा त्यांचे जे आजूबाजूचे व्यक्ती शेजारी आहेत तर त्यांच्या दृष्टीने ह्यांची ओळख असणार तर आहेच आहे, परंतु ते लहानपणापासून पाहतायत तर कुठली मुख्य ओळख असेल की तिला ते नावानिशी जाणत असतील किंवा ह्या ज्या क्वालिफिकेशन ज्या तिने मेन्शन केल्यात त्याच्यापेक्षाही वेगळ्या पद्धतीचे जे गुण आहेत तर त्याच्याबद्दल त्यांना फार मोठं कौतुक असणार आहे. किंवा तिच्या आई वडिलांसाठी काय असणार आहे की नाही ही माझी मुलगी आहे, मग ती
क्वालिफिकेशन काही असू देत किंवा रंग कसाही असू देत, उंची कशीही असू देत, परंतु ते जे नातं असणार आहे आई मुलीचं किंवा वडील मुलीचं, तर ते कसं असणार आहे की ते एक प्रेमाची ही सर्वोच्च अशी सीमा असणार आहे की नाही, ही माझी मुलगी आहे. तर त्या नात्यांमधला घट्टपणा हा खूप वेगळ्या स्तरावरचा असणार आहे. तर आता इथे काय झालेलं आहे की आपलं भगवंतांशी काय नातं आहे, तर भगवंत हे सगळ्याच गोष्टींचे स्रोत आहे. म्हणजे अ, आपले किंवा आपल्या जन्माचे सुद्धा मूळ स्रोत हे भगवंत आहेत. आपल्याकडं जे काही ज्ञान किंवा कुठलीही कला कौशल्य असतील, रूप, रंग, वाचा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या सगळ्यांचा स्रोत हे भगवंतच आहेत. त्यामुळं आपलं नातं आणि म्हणजे भगवंतांचं आपल्याशी असणारं नातं, याच्यामध्ये खूप सहजता आहे खरं तर. आणि हे जे सहज प्रेम आहे, तर ते मुळात सगळ्या जीवांमध्ये, सगळ्या सजीवांमध्ये मुळातच ते प्रेम आहे. परंतु आपण एक आपली अहंकार म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीमुळे उत्सुकता म्हणा, कुठल्या तरी एका अशा गोष्टीमुळे आपण काय केलं की आपण आपलं घर सोडून बाहेर आलेलो आहोत. मग आता जेव्हा घराच्या बाहेर पडलो, तेव्हा मग बाहेरील जगाने जे काही धक्के दिलेले आहेत, मग आता आपल्याला काय, कुणीतरी एक ओळखीचं भेटतं की किंवा ज्याला आपल्याबद्दल आस्था आहे, आपले हितचिंतक आहेत, असे असे कोणी भेटले की जे आपल्या वडिलांना खूप छान पद्धतीने ओळखतात. आणि मग ते काय करणार, तर आपला आणि भगवंतांचा संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ते मध्यस्थी करतात. तर मग आपण सुरुवातीला काय करू, आपलं आणि भगवंतांचं किंवा आपलं आपल्या वडिलांशी नातं माहितीये की आपल्याला आहे सहज प्रेम, पण आता ते व्यक्त करताना आपल्यामध्ये आता काय येणार आहे आड, तर आपला अहंकार आड येणार आहे. किंवा आपलं जे सूक्ष्म स्तरावरचं जे शरीर आहे, मन, बुद्धी, अहंकार, तर ह्याचं जे आवरण बसलेलं आहे, मग त्या ओळखीसाठी आपण त्या परीक्षांमधनं की बाबा हे व्यक्ती हे पहिले अधिकृत आहेत का, ह्याची एकदा मान्यता आपण करून घेतली किंवा खात्री करून घेतली की मग बरोबर आपल्या वडिलांशीच आपल्याला ते भेटवणार आहेत का. मग आपण काय विचारणार की कुठे भेटले मग माझे वडील, किंवा ते कसे आहेत, मग कसं रूप आहे वगैरे, असं थोडंसं आपण त्याची एक जुजबी आपण माहिती आपण जाणून घेणार किंवा ते सांगणार. तर अशा पद्धतीने आपली अवस्था अशी आहे की आपण आता घर सोडून बाहेर आलेलो आहोत आणि मध्यस्थी करण्यासाठी गुरु आपलं आणि आपल्या वडिलांचं म्हणा किंवा मूळ स्रोताचं, आईचं नातं हे पुन्हा स्थापन करण्यासाठी ते प्रयत्न करतायत. आणि मग आपण काय करतोय आता, की आपण थोडीशी पडताळणी करतोय की बाबा हे सांगतायत, हेच आहेत ना माझे आई वडील, तर अशी थोडीशी आपण ती पडताळणी करू. त्यामुळं आपलं त्यांच्याशी असणारं सहज प्रेम आहेच आहे, परंतु आपण आता ते काय करणार आहोत, थोडस आपल्या मन, बुद्धी, अहंकार या स्तरावरती त्याची थोडीशी, जशी श्रीरामचंद्रांनी सीतादेवींबद्दल त्यांना कसलीच शंका नव्हती, परंतु जगासाठी म्हणून त्यांनी अग्निपरीक्षा केली, तसंच आपण या भौतिक जगात आहोत, तर आपण सुद्धा थोडीशी की बाबा खरंच ना हेच आहेत ना भगवंत, अशी थोडीशी परीक्षा म्हणू शकतो किंवा थोडीशी खात्री करून घेण्याचा प्रयत्न करतो. आता ही खात्री करून घेण्याची आवश्यकता आपल्याला आहे, परंतु जे नित्यसंगी किंवा भगवंतांशी कधीच दुरावलेले नाहीत, अशा श्रीमती राधाराणी घ्या किंवा गोपिका घ्या किंवा व्रजवासी घ्या, तर यांच्यामध्ये कुठलीच साशंकता नाहीये. कारण त्यांचं जे प्रेम आहे ते सदा सर्वदा हे सहज प्रेम या स्तरावरतीच आहे. परंतु ही गरज कुणाला आहे, तर आपल्याला आहे. कारण त्या सहज प्रेमावरती
अशी खूप सारी आवरणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अहंकाराचं आवरण आलेलं आहे. आणि मग आता ते दूर करण्यासाठी अ, गुरु आपली मदत करत आहेत. आणि मग भगवद्गीतेमध्ये हा प्रश्न म्हणजे अर्जुन आणि भगवंतांचं हे अनंत काळापासून साख्य भावामधला तो प्रेमसंबंध आहेच आहे, की प्रत्येक लीलेमध्ये अर्जुन त्यांच्या सोबत आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःला कसलीच शंका नाहीये. परंतु त्यांनी हे प्रश्न कुणासाठी केले, तर आपल्यासाठी. कारण एकतर आपण कलियुगातले जीव आहोत आणि त्यामुळं एखादी कुठलीही गोष्ट घ्यायची झाली तरी आपण खूप पडताळणी किंवा खूप चिकित्सक वृत्तीने ते करतो. म्हणजे पहिलं काय येतं तर संशय असतो आपल्या मनामध्ये. तर तो दूर व्हावा यासाठी मग कुठली तरी प्रमाण किंवा एक परीक्षा म्हणतो किंवा टेस्ट कुठल्या आहेत की खात्री करायची आहे ना आपल्याला, की बरोबर हेच आपण ज्यांच्यावरती आपण आराध्य म्हणून आपण स्वीकारणार आहोत तर तेच आहेत नाही. याच्यासाठी म्हणून मग अर्जुन भगवंतांना हे प्रश्न करत आहेत. म्हणून मग आता जसं सुरुवातीला मी सांगितलं की एक मुलगी जेव्हा वधूवर सूचक किंवा मुलगा वधूची हे करतो, तर त्यावेळेस काय लागतं तर एक ठोकताळे असतात ना, की ठीक आहे की असे असे आहेत ना गुण, तर मग मी अ, ह्या व्यक्तीबरोबर पूर्ण आयुष्य आपण संसार करू शकतो. तर असा तो अंदाज बांधण्यासाठी एक काहीतरी कमीत कमी अपेक्षा अशा गोष्टींची गरज असते. किंवा कुठल्या तरी व्यक्तीला जेव्हा एका कंपनीमध्ये नोकरीसाठी हे केलं जातं तर एक मिनिमम क्वालिफिकेशन्स लागतात. आणि मग जेव्हा नंतर काही वर्षानंतर मग त्याच्यातले ऍक्च्युली स्किल्स आपल्याला लक्षात येतात. आणि मग नंतर जी सुरुवातीची अपेक्षा राहते की हा सुंदरच पाहिजे, मुलगी सुंदर, मग नंतर ते सौंदर्य हे गुणांशी जास्त आकर्षित होतं. तर अशा पद्धतीने प्रायमरी सेकंडरी या स्तरावरती आपण आपली अटॅचमेंट किंवा आपलं प्रेम असं आपण वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करतो. तर मग आता एखाद्या व्यक्तीकडं आपण प्रभावित केव्हा होऊ शकतो, तर त्या व्यक्तीकडं जर एखादा खूप ज्ञानी मनुष्य असेल, तर त्या ज्ञानाच्या प्रभावाने आपण त्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतो. किंवा एखादी व्यक्ती खूप श्रीमंत आहे तर त्या व्यक्तीकडे आपण आकर्षित होऊ शकतो. एखादी व्यक्ती ही खूप यशस्वी आहे किंवा कीर्तिवान आहे तर त्या व्यक्तीचा पण प्रभाव जनमानसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतो. ज्याच्याकडे खूप शक्ती आहे तर त्याच्यामुळं सुद्धा आपण त्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊ शकतो. आणि सौंदर्य तर खूप सुंदर अशी जर व्यक्ती असेल तर आपण त्या व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतो. आणि वैराग्य किंवा विरक्त एखादी व्यक्ती विरक्त असेल तर ती व्यक्ती सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावित करू शकते. तर असे षड ऐश्वर्य ज्याला म्हणतो, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य किंवा संपत्ती, यश, कीर्ती, बल आणि सौंदर्य, हे एकाच व्यक्तीकडे असतील तर बरं ठीक आहे, एकाच व्यक्तीकडे असूही शकतात. पण ते पूर्ण मात्रेमध्ये, म्हणजे असं नाहीये की त्याच्या किंवा त्याच्या बरोबर अजून एखादी व्यक्ती जर ठेवली आणि त्याचं ऐश्वर्य हे जास्त आहे परंतु या व्यक्तीचं यश जास्त आहे, असं जर कम्पेअर केलं तर आपल्याला खूप सारे लक्षात येतील की एकाकडे कमी आहे, एखादी गोष्ट एकाकडे जास्त आहे. परंतु ह्या काही गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये असणं आणि त्या सुद्धा 100% म्हणजे त्याच्या वरती कोणीच नाही असं जर असेल तर त्या व्यक्तीला आपण काय म्हणतो तर सर्वाकर्षक, म्हणजेच कृष्ण. कृष्ण या शब्दाचाच अर्थ आहे की सर्वाकर्षक. तर अशा भगवंतांबद्दल अ, ही जी षडऐश्वर्य आहेत तर ही षडऐश्वर्य दाखवण्याची विनंती इथं अर्जुन करतायत. कारण ते आता आपल्या मन, बुद्धी, अहंकार या स्तरांवरती आपण त्याची हे करणार आहोत. आणि मग ते जेव्हा आपण त्या गोष्टींनी प्रभावित होऊ तेव्हा मग
आपण ती सीमा पार करू शकू, मन बुद्धी अहंकाराची. आणि मग जे प्रेम आपण भगवंतांवर करू शकू ते असणारे ते सहज प्रेम, की जिथं या ऐश्वर्यांना फारसं विचारात घेतलं जाणार नाही. परंतु तो स्तर गाठण्यासाठी मात्र आपण आपली जी भौतिक इंद्रिय आहेत तर त्यांच्याद्वारे आपल्याला आता भगवंतांना जाणून घ्यायचे. तर यासाठी अर्जुनाने हा त्यांच्यासाठी नाही तर आपल्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. तर आता आपण एक एक ऐश्वर्य पाहत जाऊयात. तर पहिलं एक सौंदर्य याचं जर वर्णन करायचं झालं तर एका चोराची एक कथा येते. तर एक चोर असं फिरत असतात की कोण श्रीमंत व्यक्ती आहे. तर मग ते फिरत असताना एक चर्चा ऐकतात की अरे असा वृंदावन मध्ये ना असा तो बालक आहे आणि त्याच्या शरीरावरती अशी खूप सारी माणिक मोती ह्यांचं असं हार वगैरे अशा गोष्टींनी तो सुशोभित असतो. मग आता लगेच ह्याचे कान टवकारतात ह्या चोराचे. आणि मग तो काय करतो तर वृंदावन मध्ये त्या मुलाच्या शोधात जातो. आणि मग तिथे छोटे कृष्ण त्याला भेटतात. आणि मग तो चोर त्याची काय अपेक्षा असते की त्याचे सगळे अलंकार आहेत ते त्याला ते घ्यायचे असतात. मग भगवंत एक 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 करून त्याला ते देतात. आणि ते दिल्यानंतर ते पाहतात त्या बालकाकडं की अरे एवढं असून सुद्धा खर तर या सगळ्या अलंकारापेक्षा हा मुलगाच खूप तेजस्वी किंवा खूप गोड आहे किंवा खूप सुंदर आहे. आणि मग तो चोर त्याचं जे चौर्य कर्म आहे तर तो तिथं तो त्याचा त्याग करतो. तर थोडक्यात काय की अ, ज्यांच्या अ, गळ्यामध्ये अलंकाराची माळा घातली जाते किंवा फुलांची माळा घातली जाते किंवा ज्यांच्या संपूर्ण शरीरावरती विविध वस्त्रालंकार म्हणा किंवा विविध माणिक मोती यांसारखे रत्न घातले जातात किंवा वनातली फुलं पानं यांच्याद्वारे ज्यांना सुशोभित केलं जातं. खर तर त्या भगवंतांचं सौंदर्य इतकं आहे की त्या सौंदर्यांमुळं ह्या सगळ्या गोष्टींना खरा अर्थ किंवा हे खरे सौंदर्य ह्या माणिक मोत्यांना किंवा फुला पाना फुलांना प्राप्त होतं. असं त्यांचं सौंदर्य. तर असे हे सर्वाकर्षक श्रीकृष्ण आहेत की जेव्हा स्वतः कामदेव त्यांच्यावरती काम किंवा एक फुलांचं बाण मारायला येतात की जेणेकरून ते कामभावना मध्ये ते हे होतील, काय म्हणतो आपण, कामभावनेमध्ये किंवा वश करता येईल. तर असं जेव्हा ते करायला येतात तेव्हा ते कामदेव भगवंतांचं सौंदर्य पाहून स्वतःच मूर्छित होतात. आणि म्हणून मदन किंवा कामदेवांना सुद्धा मोहित करणारं असं ज्यांचं सौंदर्य आहे असे हे मदन मोहन आहेत की साक्षात मदनाला सुद्धा त्यांनी मोहित केलेले. तर अशा प्रकारे आपण भगवंतांच्या सौंदर्याची एक ओळख जाणून घेऊ शकतो. दुसरं आहे की बल किंवा ज्याला आपण म्हणतो की एक सामर्थ्य. तर आता साक्षात भगवद्गीता जशी आहे तशी हेच त्याचं मोठं प्रमाण आहे की भगवंतांनी काय सांगितलेलं असतं जेव्हा अर्जुन आणि दुर्योधन या युद्धासाठी त्यांच्या म्हणजे श्रीकृष्णांकडे येतात आणि दुर्योधनाची इच्छा असते की त्यांची नारायणी सेना मला प्राप्त व्हावी. कारण श्रीकृष्ण काय म्हणतात की दोन पर्याय आहेत. एक तर पण मी निशस्त्र असणार आहे आणि मी कुठलंही अस्त्र किंवा मी युद्ध करणार नाही. आणि दुसरं काय आहे की माझी नारायणी सेना की जी खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि ती युद्ध करेल. असे जेव्हा दोन पर्याय दिले जातात तेव्हा दुर्योधनाच्या मनामध्ये काय असतं की अरे हे तर काही युद्ध करणार नाहीयेत, मग अशा निशस्त्र कृष्णाला घेऊन मी काय करू.
म्हणून ते नारायणी सेनेसाठी जास्त त्यांना इच्छा असते. आणि अर्जुन हे काय म्हणतात, कारण अर्जुनाला प्रथम संधी देतात श्रीकृष्ण, कारण अर्जुन पायथ्याकडे म्हणजे पायाकडे बसलेले असतात जेव्हा श्रीकृष्ण झोपलेले असतात, आणि जेव्हा श्रीकृष्ण जागे होतात तेव्हा त्यांनी प्रथम अर्जुनाला पाहिलेलं असतं. आणि अर्जुन म्हणतात की तुम्ही सशस्त्र असा किंवा निशस्त्र असा, परंतु मला तुम्ही हवे आहात. तर अर्जुनाला त्यांचं बळ माहितीये, जरी निशस्त्र असले तरी केवळ भगवद्गीता सांगितल्यानंतर, म्हणजे या समुपदेशन म्हणा किंवा काउन्सिलिंगचा परिणाम म्हणून खर तर अर्जुन हे युद्ध जिंकू शकला. त्यामुळे ज्यांच्या केवळ असण्यानच एवढं मोठं युद्ध जिंकता येतं, तर केलेली बरी. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं बळ जे भगवंत आपल्याला देतात, तर ते त्याचा उगम हा स्वतः प्रत्यक्ष भगवंत आहेत. तर अशा पद्धतीने आपण त्यांच्या बळाचा एक हे पाहू शकतो की संपूर्ण 100% प्रमाणामध्ये बळ हे ऐश्वर्य त्यांच्याकडे आहे. तिसरं आहे यश किंवा कीर्ती. तर भगवद्गीतेच्या शेवटच्या म्हणजे अध्यायामध्ये एक खूप छान श्लोक आलेला आहे की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्री विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतीर मम. म्हणजे जेथे योगेश्वर श्रीकृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत, तेथे निश्चितच ऐश्वर्य, विजय, असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की जिथं भगवंत आहेत तिथं यश आणि कीर्ती आहे. आणि जिथं भगवंत नाहीत तिथं कितीही मोठ्या प्रमाणामध्ये आपण यशस्वी झालो असू किंवा खूप कीर्ती आपण मिळवली तरी सुद्धा ती शून्य आहे. त्यामुळं आपण म्हणतो ना की आपण खूप मोठं आपल्या बळावरती खूप मोठी कीर्ती किंवा खूप मोठं नाव कमावलं, परंतु ते काय आहे तर शून्य, अनंत शून्य आहेत. परंतु जेव्हा आपण हे सगळं श्रीकृष्णांना धरून करतो तेव्हा त्या शून्यांच्या पाठीमागे एक लागतो आणि मग त्याला एक किंमत प्राप्त होते आणि त्या किमतीचं मोजमाप नसतं. त्यामुळं कुठलीही गोष्ट भगवंत असतील तर तिथं यश आहे, कीर्ती आहे. जसं निशस्त्र अशा कृष्णांची निवड करून अर्जुनानं काय संपादित केलं तर यश आणि कीर्ती संपादित केली हे युद्ध जिंकून. आणि जेव्हा श्रीकृष्ण या जगातून त्यांच्या धामामध्ये परत गेले तेव्हा अर्जुनाला गांडीव धनुष्य होतं त्यांच्याकडे, तरी सुद्धा एक सामान्य असा भिल्ल असणारा एक छोटा मुलगा त्यांच्याशी युद्धामध्ये युद्ध म्हणजे त्यांना हरवलं अर्जुनाला. तेव्हा अर्जुन स्वतः म्हणतात की खर तर मला मिळालेली जे बळ होतं किंवा यश, कीर्ती हे केवळ श्रीकृष्णांमुळे होतं. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की कुठल्याही गोष्टीमध्ये जेव्हा श्रीकृष्ण असतील उपस्थित तर तेव्हा ती गोष्ट ही यशस्वीच असते. मग भले ते यश भौतिकदृष्ट्या हे खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला जरी ते जाणवत असलं, जसं खूप वारंवार आपण वृत्रासुराचं उदाहरण ऐकलेलं आहे की भले त्याला मृत्यू पत्करावा लागला परंतु त्याचं जीवन हे इंद्राच्या तुलनेमध्ये यशस्वी होतं, कारण त्यांनी जे काही केलं ते भगवंतांना स्मरून केलं. तर अशा पद्धतीने यशाचं स्त्रोत हे भगवंत आहेत की जे उपस्थित असताना किंवा त्यांच्या नामामधनं सुद्धा या भक्तांकडं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्तांना सुद्धा त्यांच्या यशस्वी किंवा कीर्तिमान बनवतात. तर अशा पद्धतीने यश आणि कीर्ती याचं सौंदर्य किंवा याचं ऐश्वर्य भगवंतांकडे आहे. त्याच्यानंतर
ऐश्वर्य, ऐश्वर्य किंवा संपत्ती असं जर आपण गृहीत धरलं तर आपण पाहू शकतो की एक जर कल्पना केली की आपण एका ब्रह्मांडामध्ये आहोत, हं? आणि अशी अनंत ब्रह्मांड आहेत आणि त्या अनंत ब्रह्मांडांना एक कंट्रोल करणारे असे विष्णू आहेत, महाविष्णू आहेत. हं? असे अनेक महाविष्णू आहेत. तर या जेव्हा ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी स्वतःचं उगम स्थान पाहतात, तेव्हा ते काय म्हणतात की सर्व कारणांचं कारण अशा गोविंदांना ते प्रणाम करतायत. आणि तिथे काय म्हणतात की हजारो अशा लक्ष्मीजी अ, त्यांच्या या नारायणाच्या सेवेमध्ये आहे. तर अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की ज्यांच्या सेवेमध्ये अनेकानेक लक्ष्मीजी कार्यरत आहेत, असे अनेक महाविष्णू आहेत आणि ज्यांचा स्रोत म्हणजे स्वतः भगवंत आहे. तर अ, जेव्हा एकदा आपण म्हणतो ना लुटुपुटीची भांडणं होतात, तर तशा पद्धतीने एकदा लक्ष्मीजी रुसतात आणि त्यांच्या हातातलं कडं असं हे टाकून देतात आणि मग ते जे कडं आहे किंवा ते जी बांगडी आहे ती तुटते. हं? आणि असं म्हणतात की या तुटलेल्या बांगडीवरती ह्या सगळ्या विश्वाचा जो काही पसारा आहे तर तो चालू आहे. म्हणजे ही आपली जी सगळी आर्थिक व्यवस्था किंवा सुख संपत्ती ज्याला म्हणतो ती ती कुठं कशावरती चालू आहे तर त्या तुटलेल्या बांगडीवरती चालू आहे. आणि असे अनेक अलंकार या लक्ष्मीजींकडे आहेत आणि अशा अनेक लक्ष्मीजी नारायणांच्या सेवेमध्ये आहे आणि अशा अनेक नारायणांचा स्रोत म्हणजे भगवंत आहे. अशा पद्धतीने आपण भगवंतांच्या ऐश्वर्याची कल्पना करतो. आणि तरी सुद्धा या लक्ष्मीजींना ब्रजमध्ये किंवा वृंदावनमध्ये त्यांना वाट पाहावी लागते की मला कधी या वृंदावनमध्ये श्रीकृष्ण येऊ देत आहेत. परंतु भगवंत काय अट देत आहेत की मग तुला तुझा स्वभाव सोडावा लागेल, ऐश्वर्य हा सगळा स्वभाव सोडून तुला हातामध्ये शेण्याच्या गोवऱ्या घ्याव्या लागतील. हं? तर अशा पद्धतीने भगवंत एक ही अट घालतायत आणि त्यामुळं लक्ष्मीजी ह्या अजूनही वृंदावनाच्या म्हणजे वाट पाहतायत की मला कधी वृंदावनमध्ये प्रवेश मिळेल. आणि ह्या वृंदावन किंवा ब्रज मधली जी रज आहे, हं, तर त्याच्यासाठी त्या आसुसलेल्या आहेत. तर ब्रजरज किंवा जो धुळीकण आहे, तर हा धुळीकण मिळवण्यासाठी अशा अनेक लक्ष्मीजी किंवा अशी अनेक संपत्ती ही वृंदावनाच्या बाहेर आहे. तर आपण भगवंतांचा हा ऐश्वर्य ह्याची कल्पना करू शकतो की स्वतः लक्ष्मीजी सुद्धा त्याच्यापासनं म्हणजे भगवंतांपासनं दूर आहेत. ज्या ऐश्वर्याच्या मागे किंवा ज्या लक्ष्मीजींच्या ह्याच्यासाठी आपण दिवस रात्र कष्ट करत आहोत. तर अशा पद्धतीने आपण भगवंतांच्या ऐश्वर्याची कल्पना करू शकतो. त्याच्यानंतर आहे ज्ञान. तर आता याच अध्यायामध्ये आपण मागे एक श्लोक पाहिलेला की जो भक्त आहे तर त्याला मी हृदयातूनच ज्ञान प्रकट करतो, अशा अर्थाचा एक श्लोक येऊन गेला. तर आता आम्ही बरसा नाय कॅम्पला जेव्हा होतो तर तेव्हा जसं पाहिलं तर जसं लक्ष्मीजींना ब्रजमध्ये स्थान नाहीये, तर हे जे व्रजवासी आहेत तर भौतिक दृष्टी आपल्याला असं वाटतं की अरे हे किती असं गरीब किंवा दरिद्री आहेत. परंतु जेव्हा तो भाव आपल्याला लक्षात येतो तेव्हा लक्षात येतं की अरे ह्यांच्यासारखं श्रीमंत कुणीच नाहीये. आणि तसं पाहायला गेलं तर खूप साधे सिंपल असे ते व्रजवासी दिसतात. परंतु जेव्हा ते बोलायला लागतात तेव्हा भक्तिशास्त्रीमध्ये जे काही परीक्षा झाल्यात का भगवद्गीतेवरती असू देत, ईशोपनिषद असू देत, भक्तिरसामृत सिंधू असू देत, तर त्यातले जे काही तत्वज्ञान आहे ज्याच्यासाठी खूप समजण्यासाठी खूप असं काय म्हणतो आपण खूप कष्ट घ्यावे लागतात. तर त्या गोष्टी
हे साधे साधे ब्रजवासी इतक्या, अगदी म्हणतो ना आपण लीलया, किंवा इतक्या सहजपणे ते व्यक्त करतात, की तेव्हा जाणवतं की अरे, ज्ञान ज्याला आपण म्हणतो, तर हे खरं ज्ञान खरं तर ह्या सिंपल साध्या लोकांकडं किती विपुल प्रमाणामध्ये आहे. आणि मग तेव्हा पटतं की खरंच भगवंत हे हृदयामधनं ज्ञान देतात. म्हणजे एक साधंच एक उदाहरण बरसाना ऐक्या मधलंच सांगते, की एक आजी पोस्ट ऑफ वॉर्डला माझी ड्युटी होती, तर त्या येतात आणि त्या म्हणतात की मी त्यांना म्हणजे हिंदीमधनं संवाद होता हा सगळा, की कुणाला कोणाला भेटायचंय, तर त्या म्हणतात की माझ्या मुलीला मी भेटायला आलीये. तर त्या त्या म्हणतात, मी म्हणलं अच्छा मुलीला. मग म्हणलं, मग असंच थोड्याशा गप्पा होतात, म्हणलं कुठल्या आहेत तुम्ही, तर त्या म्हणतात की बरसाना. आणि मग बरसाना म्हणून त्यांनी जे गाणं सुरू केलं, मग ते सुरू करतात की अरे सर्वोच्च स्थान बरसाना. आणि मग 2-3 ब्रजगीत सुरू केली त्यांनी. आणि इतकं सुंदर अर्थ आहे की त्या ब्रजगीतांचा, की एक छानस एक छोटस गीत सांगते की अ, बाके बिहारी से, बाके बिहारी से, राधा रानी से लगा लो नैना, इस दुनिया में किछु रहना, इस दुनिया में किछु रहना. तर हे तत्वज्ञान कळण्यासाठी आपल्याला आयुष्य घालवायला लागतं, की अरे हे भौतिक जगामध्ये आपण का आहोत. आणि इथं साधे दिसणारे ब्रजवासी हे इतकं सहजपणे ह्या गोष्टी सांगतात. तर सांगण्याचा मुद्दा काय आहे, की खूप सारं ज्ञान किंवा हे जे आहे ह्याचं मूळ स्रोत कोण आहेत, तर भगवंत आहेत, की जे स्वतः चतुर्वेदांचं किंवा 4 वेदांचं मूळ उगम आहेत. तर आता ह्या षड ऐश्वर्याचं वर्णन हे आपल्यासाठी गरजेचं आहे, परंतु अर्जुनाकडं मात्र त्या गोष्टींची गरज नाहीये खरं तर. कारण ते त्यांच्यातलं प्रेम हे सहज आहे. आणि म्हणून इथं म्हणतात की कृष्ण कृपेने अर्जुनाकडे प्रत्यक्ष अनुभव, बुद्धी आणि ज्ञान हे गोष्टी होत्या. आता अर्जुन ह्या सगळ्यांच्या पलीकडे होते. जसं मी आता ब्रजवासींचं उदाहरण दिलं, तसंच अर्जुन अ, त्यांना हे षडऐश्वर्य जाणण्याची गरज नव्हती, कारण ते भगवंतांना लहानपणापासून एक सखा म्हणून त्यांच्यावरती ते साख्यभाव होता, किंवा त्यांचं ते नातं सुद्धा तसं होतं. आणि भगवंतांना त्यांनी प्रेम आणि करुणा त्यांची अनुभवलेली होती. तर हा अनुभव त्यांच्याकडे होता. म्हणजे जेव्हा पांडवांनी ह्या सॉरी दुर्योधनाने ह्या पांडवांना मारण्याचा हर तऱ्हेनं प्रयत्न केला. कधी विष विष देऊन केला प्रयत्न, लाक्षागृहामध्ये ठेवून ते जाळण्याचा प्रयत्न केला, द्रौपदीचं वस्त्रहरण करून त्यांना लज्जित करण्याचा प्रयत्न केला, किंवा जेव्हा अ, काय म्हणतो आपण, अक्षय पात्र, म्हणजे अशा पद्धतीने, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींमधनं अ, अर्जुनाला काय अनुभव आहे, की प्रत्येक ठिकाणी श्रीकृष्ण मदतीला आलेले आहेत. किंवा जेव्हा दुर्वासा मुनींना अ, भूक लागलेली असते आणि ते त्यांच्या शिष्यांसह जेव्हा जेवायला येणार असतात आणि पांडव हे वनवासात आहेत, तेव्हा त्या अक्षय पात्राच्या म्हणजे द्रौपदी जेव्हा जेवण झालेलं असतं तिचं, आणि केवळ एक कण राहिलेला असतो शिल्लक, आणि जेव्हा अ, पांडव हे खूप ह्याच्यामध्ये असतात की आता कसं मी ह्या सगळ्यांना जेवण घालू, तर तेव्हा श्रीकृष्ण तेवढा तो अन्नाचा चिकटलेला कण प्राप्त करून त्या सगळ्या ऋषींची समाधान तृप्त होतात ते ऋषी. तर ह्या सगळे हे जे अनुभव आहेत हे अर्जुनाला आलेले आहेत. त्यामुळं त्याला ह्या षड ऐश्वर्यांचं खरं तर काहीच हे नाहीये. त्याच्या पलीकडे त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे आणि ते प्रेम किंवा तो करुणाभाव अनुभवलेला आहे. तर त्यामुळं अर्जुनाला खात्री आहे की श्रीकृष्ण हे बघून घेतील काय करायचं ते. म्हणून जरी अर्जुनाने प्रतिज्ञा केलेली असते की जर मी जयद्रथचा मृत्यू नाही हे करू शकलो, तर मी स्वतः अग्नीमध्ये हे करेल. आणि त्या दिवशी अर्जुन निवांतपणे झोपी जातात आणि श्रीकृष्ण मात्र घालत असतात. तर अशा पद्धतीने
अर्जुनाचं पूर्ण ठाम विश्वास आहे किंवा अर्जुनाला खात्री आहे की श्रीकृष्ण हे त्याच्यासाठी सर्वस्व आहेत. परंतु केवळ आपल्याला हे ज्ञान देण्यासाठी म्हणून अर्जुन इथं ही विनंती करतायत की तुम्ही आता मला हे ऐश्वर्य दाखवा की जेणेकरून आपला भगवंतांवरती तो विश्वास प्रस्थापित होईल आणि मग आपण लक्षात घेऊ की नाही, मला आता या षड ऐश्वर्यांनी युक्त अशा सर्वाकर्षक किंवा सर्वात प्रभावी अशा व्यक्तिमत्वाच्या आश्रयाखाली मला राहायचं आहे. अशी आपली जेव्हा धारणा होईल तेव्हा मग आपल्या भक्तीचा अजून पुढं आपली प्रगती होईल किंवा तो मार्ग सुकर होईल. तर त्या दृष्टीने हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. तर अशा पद्धतीने आपण या श्लोकावरती विवेचन करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये जर कुणाला काही शंका असतील किंवा काही जर कमेंट असतील तर नक्की सांगा. आणि उद्या दुपारी 2 वाजता याच्या पुढे अजून काय गहन उत्तर आपल्याला मिळतंय तर ते आपण श्री तुलसी माताजींकडनं त्यांच्या अभंगवाणीतनं उद्या आपण त्याचा अनुभव घेऊयात. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण.